राज्याचा 2024-25 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केला सादर। राज्याच्या अर्थव्यवस्थेत 2023-24च्या तुलनेत 7.3% वाढ अपेक्षित। विधान परिषदेत 2024-25 साठीच्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर। राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याची नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सिल्वासा आणि गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। सिल्वासा इथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रशंसोद्गार। देशात अनेक ठिकाणी लोकसांख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक। आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त। 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात राज्यात विक्रमी गुंतवणूक। गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक। आणि जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करणार महिला आणि बालविकास मंत्री। नमस्कार, 1च्या बातमीपत्रात